टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईत असलेल्या आर्थर रोड जेलच्या बाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज या तुरुंगाला भेट देणार आहे। आपण पाहतोय की तुरुंगाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि राज्याचे गृहमंत्री योगेश कदम येऊन या ठिकाणी संपूर्ण पाहणी करणार आहे। या भेटीदरम्यान योगेश कदम हे विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह तसेच सुधार आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा आणि संवाद सुद्धा साधणार आहे। तसेच या तुरुंगाच्या आतमध्ये जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा सुद्धा घेणार आहे। मुंबई सेंट्रल जेल ज्याला आर्थर रोड जेल म्हणूनही ओळखले जाते, याची स्थापना 1925 ला झाली होती आणि यंदा याला 100 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्तानं याचं रिनोव्हेशनचं सुद्धा काम या ठिकाणी पार पडलेलं आहे। हा तुरुंग मुंबईतील सर्वात जुना आणि सर्वात मोठा तुरुंग मानला जातो आणि शहरातील बहुतेक कैद्यांना याच ठिकाणी ठेवलं जातं। 1972 मध्ये या तुरुंगाला सेंट्रल जेल म्हणून घोषित करण्यात आलं आणि याचं अधिकृत नाव मुंबई मध्यवर्ती कारागृह म्हणजेच मुंबई सेंट्रल तुरुंग असं ठेवण्यात आलं। तरी आजही अनेक जण याला आर्थर रोड जेल या नावाने ओळखतात। हा तुरुंग सुमारे 2 एकर जागेवर पसरलेला आहे आणि अनेक तुरुंगांना अनेक कैद्यांना या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेला आहे। 26/11चा जो हल्लेखोर होता अजमल कसाब त्याला देखील याच तुरुंगातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळे या तुरुंगाचं महत्त्व अत्यंत जास्त आहे आणि हेच कारण आहे की आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वतः या ठिकाणी येतात आणि इथल्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी सुद्धा करतात। बऱ्याच तक्रारी या ठिकाणाहून प्राप्त झाल्या होत्या, त्यानंतर त्यांनी ही भेट नियोजित केलेली आहे आणि त्यामुळे या भेटीअंती प्रसारमाध्यमांशी ते काय नेमका संवाद साधणारे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी त्यांच्या भेटीपूर्वी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर तैनात झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।